नाशिकमध्ये 2 माजी महापौर भाजपच्या गळाला लागल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ यांचा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार असल्याचं कळतंय। दरम्यान विनायक पांडे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे दिग्गज आहेत, तर शाहू खैरे काँग्रेसचे मोठे नेते आहेत। दरम्यान या नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजप एकाच वेळी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येतंय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे। लक्ष्मण, नाशिकमध्ये भाजपला आता एक मोठा सपोर्ट मिळणार असल्याचं दिसतंय। 2 मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती। प्रियंका, खरं तर नाशिक महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे आणि या सगळ्यामध्ये सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते आता ताकद आजमावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीने 2 माजी महापौर जे आहे ते भाजपला गळाला लावलेले आहे। त्यामध्ये महत्त्वाचं नाव म्हणजे विनायक पांडे यांचं आहे। विनायक पांडे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे गेल्या 40 वर्षांपासूनचे पदाधिकारी राहिलेले आहे, नगरसेवक राहिलेले आहे आणि महापौर राहिलेले आहे। त्याचबरोबर यतीन वाघ जे आहेत ते देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असताना महापौर होते। त्यानंतर ते पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत गेले आणि त्यानंतर आता पुन्हा ते भाजपमध्ये प्रवेश करतायत। तर तिसरं महत्त्वाचं नाव म्हणजे शाहू महाराज खैरे यांचं आहे। शाहू खैरे हे देखील काँग्रेसचं दिग्गज नाव आहे। काँग्रेसची एक मोठी ताकद शाहू महाराजांच्या माध्यमातून नाशिकमध्ये होती, मात्र आता शाहू महाराज खैरे हे देखील भाजपमध्ये जाणार आहे आणि त्यांचा प्रवेश आता निश्चित झालेला आहे। साधारणतः 11 वाजता हे 3 मोठे प्रवेश सोहळे जे आहे ते नाशिकमध्ये होतील। मंत्री गिरीश महाजन यासाठी नाशिकमध्ये रात्री दाखल झालेले आहे आणि साधारणतः सकाळी 11 वाजेच्या सुमारास शाहू खैरे असतील, विनायक पांडे असतील आणि यतीन वाघ असतील, या 3 बड्या नेत्यांचे प्रवेश जे आहे ते भाजपमध्ये होणार आहे आणि त्यामुळे निश्चित आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपची एक मोठी ताकद या निमित्ताने वाढल्याचं पाहायला मिळणार आहे। निश्चितच लक्ष्मण, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। तर आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते पुण्यातून। पुणे भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये 115 उमेदवारांची नावे ठरली आहेत। काल उशिरा मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील आणि कोर कमिटी सदस्यांच्या बैठकीत 115 उमेदवारांची यादी ही निश्चित झाली आहे। शिवसेनेला 15 पेक्षा जास्त जागा देण्यास भाजप तयार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पुण्यातून ही मोठी बातमी समोर येते। आपण बोलूयात या संदर्भात आपले प्रतिनिधी वैभव सोनोने यांच्याशी। वैभव, 115 उमेदवारांची यादी निश्चित झाल्याची माहिती आहे। महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेला 15 पेक्षा जास्त जागा देण्यास भाजपचा नकार आहे। या सगळ्यांमध्ये पुण्यातली चित्र काय असेल? प्रियंका, महायुतीच्या जागा वाटपाची बैठक जी आहे ती जागा वाटप जे आहे ते अजूनही रखडलेलं दिसून येते। याचं कारण शिवसेना ही किमान 20 ते 25 जागांवरती आग्रही आहे, तर भाजपचं म्हणणं आहे शिवसेनेकडे विद्यमान केवळ एकच नगरसेवक आहे। असं असताना गेल्या वेळेस जे नगरसेवक शिवसेनेचे निवडून आलेले होते त्यापैकी बरेचसे नगरसेवक हे भाजपमध्ये आलेले, त्यामुळे इतक्या जागा देणं हे शिवसेनेला शक्य नाही। साधारणपणे 15 जागांवर शिवसेनेची बोळवण करायचा भाजपचा प्रयत्न आहे। मात्र त्यापूर्वी काल रात्री हॉटेल रामी ग्रँडला भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये भाजपच्या 115 उमेदवारांची नावं जी आहेत ती निश्चित करण्यात आली। विद्यमान नगरसेवकांपैकी काही जणांना या यादीमध्ये पहिल्या यादीमध्ये स्थान मिळालेलं नाहीये। मात्र त्यापूर्वीच या 115 जणांच्या यादीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अंतिम शिक्कामोर्तब केलं जाणार असून ही सगळी या सगळ्या उमेदवारांना तातडीने कामाला लागायच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। फॉर्म भरण्यासाठी किंवा प्रचारासाठी सुद्धा थेटपणे निरोप जे आहेत ते या उमेदवारांना दिले जातील, ज्यांची नावं या 115 जणांमध्ये सहभागी आहेत। त्यापूर्वी ती मुख्यमंत्र्यांना दाखवली जातील आज आणि तातडीनं आजच हे निरोप दिले जातील। शिवसेनेसोबतच्या युतीच्या मात्र चर्चा ज्या आहेत त्या अजूनही सुरूच आहेत। शिवसेनेचे काही नेते हे नाराज दिसत आहेत दंगेकरांसारखे, कारण त्यांना या प्रक्रियेमध्ये घेतलेलं नाही, त्यामुळे वेगळं लढण्याचा त्यांचा आग्रह आहे। मात्र हे जरी असलं तरी भाजपनं त्यांची बाजू जी आहे त्यांचं काम जे आहे ते पुरेपूर चोख बजावलेलं आहे किंवा वेळेच्या अगोदर सर्वात आधी उमेदवारांची यादी जी आहे ती निश्चित करून काहीशी आघाडी घेतली असं म्हणायला हरकत नाही। निश्चितच वैभव, या संदर्भात आणखी काही अपडेट असतील ते तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। धन्यवाद माहितीसाठी।